2023 मध्ये तत्कालीन महायुती सरकारनं एक क्रांतिकारी योजना आणली। नाव होतं सर्वसमावेशक पीक विमा योजना। शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा देण्याची ही योजना होती। शेतकऱ्यांना 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता। केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा हा राज्य सरकारकडून भरला जायचा। सुरुवातीला शेतकऱ्यांकडून या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला। अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून या योजनेची मुदतही वाढवावी लागली होती। पण आता अवघ्या 2च वर्षात ही योजना गुंडाळण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ही योजना वादग्रस्त ठरली आहे। त्यामुळे ही योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे। आता सरकारवर नेमकी ही नामुष्की का ओढवली आहे आणि क्रांतिकारी म्हणवल्या गेलेल्या या योजनेचं कसं मातेरं झाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 1 रुपया पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता। धस यांनी नावांसह यादीच वाचून दाखवली होती। आता कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 2024 मधील खरीप हंगामातील पीक विम्यासाठी एकूण 16,19,08,850 अर्ज मंजूर झाले होते। त्यापैकी तब्बल 4 लाख अर्ज हे बोगस निघालेत। याद्वारे सुमारे 350 कोटींच्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली जाते। यातील सर्वाधिक म्हणजेच 1,09,000 बोगस अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातून भरण्यात आलेत। विशेष म्हणजे याच काळात बीडचे धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते। बीडमध्ये हा घोटाळा कसा झाला हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे। एक अर्ज करण्यासाठी 1 रुपयाचा खर्च होता, तर एक अर्ज केल्यानंतर जे सामूहिक सेवा केंद्र चालक असतात त्यांना 40 रुपये मिळायचे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या परस्पर बीडमधील सामूहिक सेवा केंद्र चालकांनी अगदी परभणी आणि नांदेडमधील शेतकऱ्यांचा विमा काढला। मध्यंतरी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील निवडक तालुक्यात विमा सहभागी शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळणी करण्यात आली। यात जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केरूळ, कडा, धामणगाव आणि बिरंगुळवाडी या गावातील 40 ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात फळ पीक तपासणी करण्यात आली। यातील केवळ 18 योग्यच अर्ज आढळून आलेत। त्यातील 3 ठिकाणी तर फळ पीक बागही आढळून आलेली नाहीये, तरीही हा पीक विमा भरण्यात आला होता। यातील एक पीक विमा तर चक्क सरकारी जमिनीवरही भरण्यात आलाय। तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला होता। परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकत पीक विमा कंपनीने गुन्हे दाखल करावेत अशी भूमिका घेतली होती। अद्यापही मात्र या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले नाहीयेत। बीड पाठोपाठ साताऱ्यातून 53,137, जळगाव जिल्ह्यातून 33,786, परभणीमधून 21,315, सांगलीमधून 17,217, अहिल्यानगरमधून 16,864, चंद्रपूरमधून 15,555, पुण्यातून 13,700, छत्रपती संभाजीनगरमधून 13,524, नाशिकमधून 12,515, जालन्यामधून 11,239, नंदुरबारमधून 10,408 आणि बुलढाण्यातून 10,269 असे सुमारे 4 लाख अर्ज हे बोगस सापडलेत। यापूर्वी ओडिसामध्ये देखील ही योजना राबवण्यात आली होती, पण त्या ठिकाणीही मोठा भ्रष्टाचार होऊ लागल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली। महाराष्ट्रातील समितीनेही ओडिसातील घडामोडींचा दाखलाही दिलाय। शिवाय एका अर्जापोटी शेतकऱ्यांनी किमान 100 रुपये भरावेत असंही समितीने सुचवलंय। सोबतच केंद्र सरकारनं संगणकीय ॲग्रीस्टॅक योजनाही जाहीर केली आहे। राज्यात यापुढे कृषी विभागाच्या सगळ्याच योजना याच धर्तीवर राबवण्यात येणार असल्याचं समजते। आता या पार्श्वभूमीवर महायुती सरकार नेमका कोणता निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मंडळी, या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।